नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे कापूस। आज भारतामध्ये मी अनेक शेतकऱ्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे। मी उगवताना शेतकरी मित्रांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। त्यापैकी हे रुंद पानांचे आणि लांब पानांचे तण माझ्यासाठी एक मोठी समस्या होऊन बसले आहेत। हे तण माझ्या आजूबाजूला उगवतात आणि माझ्या वाटणीची पोषक तत्व, जमीन, मातीमधली आर्द्रता आणि सूर्यप्रकाश चोरतात। ह्यामुळे मला आवश्यक पोषण मिळत नाही। मग सुरुवातीच्या अवस्थेमध्येच मी अशक्त होतो। याचा दुष्परिणाम म्हणजेच माझं उत्पादन आणि गुणवत्ता खालावते। म्हणूनच हे गरजेचं आहे की ह्या तणांचा योग्य प्रतिबंध ते 2 ते 3 पानांच्या अवस्थेत असताना झाला पाहिजे। कारण जर ह्या तणांचा प्रतिबंध योग्य वेळी केला गेला नाही तर आमच्या प्रारंभिक विकासाच्या काळात ज्या पोषक तत्वांची आम्हाला सर्वात जास्त गरज असते ती सगळी हे तण चोरतात। अशाने आम्ही आमच्या शेतकरी मित्रांना मनासारखी गुणवत्ता आणि उत्पादन देऊ शकत नाही। शेतकरी ही तणांची समस्या निवारण्यासाठी मॅन्युअल किंवा यांत्रिक प्रतिबंधाचे उपाय निवडतात। पण ते खरंच तितके प्रभावी आहेत का? जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा।